सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आवाज म्हणजे रविराज साबळे पाटील. सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजे रविराज साबळे पाटील. सर्वसामान्य तरुणांचा आवाज, जे गोरगरीब तरुण आहेत त्यांचा आवाज म्हणजे रविराज साबळे पाटील. जिथं अन्याय होतो त्या अन्यायाकडून बोलणारा आवाज म्हणजे रविराज साबळे पाटील. मित्रांनो, ही तरुण पिढी ज्या प्रकारे असायला पाहिजे आणि प्रश्न विचारायला पाहिजे त्या पॉलिटिशियन्सला, विचारायला पाहिजे त्या नेत्यांना, ज्या गोष्टी रविदादा करतो त्या गोष्टी कोणच करू शकत नाही. मी हे एका पानावरती लिहून शकतो. ज्या डेअरिंगने तो बोलतो, ज्या डेअरिंगने त्या गोष्टी तो करतो, या गोष्टी कोणच करू शकत नाही. मित्रांनो, एखाद्या व्यक्ती जो चुकीचा आहे आणि तो राजकारणी आहे, त्याच्या विरोधात बोलायची हिंमत त्या गोदी मीडियाची पण नाहीये. गोदी मीडिया मित्रांनो, ही भंगार मीडिया जे फक्त चांगलं दाखवते एखाद्या राजकारण्याबद्दल. एखाद्या राजकारणींनी कुठंच थोडेसे कामं केले तर त्याच्याबद्दल चांगलं दाखवतं, ना की त्याचा वाईट बॅकग्राऊंड, ना की त्याच्या वाईट गोष्टी आणि त्याचा भ्रष्टाचार. ह्या सगळ्या गोष्टी ज्या मीडिया दाखवत नाहीत, त्या मीडिया मित्रांनो, त्या सगळ्या मीडियाचं काम जे आहे, ते असे मुलं करतात, ते असे तरुण मुलं करतात, ते रविदादासारखे, की लिटरली लोकांपर्यंत चांगले मेसेजेस पोहोचवतात आहे, की ह्या राजकारण्यांना तुम्हाला घाबरायची गरज नाहीये. ह्यांचे इमेज ह्या मीडियावाल्यांनी खूप क्लीन करून ठेवलेली आहे. यांना देव बनवून ठेवलेलं आहे, परंतु हे देव नाही आहेत. हे भ्रष्टाचारी आहे, यांनी करप्शन केलेले आहेत. त्याच्यात आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, यांच्याविषयी जो बिनधास्तपणे लोकांसमोर जे पण त्यांचं वक्तव्य आहेत, सगळ्या गोष्टी मांडतो, ते म्हणजे रविराज साबळे पाटील. मित्रांनो, मला कौतुक वाटतं यांचं, की हे जे गोष्टी करतात ते सर्वसामान्य मुलांना जमणार पण नाही. आपल्या मनात असतं की आपण येऊन आहे ना, बोलावं, सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत मांडाव्यात, सांगावं की बाबा रे, एखादा नेता असेल त्याच्याबद्दल आपल्याला एखादी गोष्ट कळली असेल तर त्या नेत्याबद्दल सांगायची हिंमत आपल्यामध्ये होत नाही. कारण आपल्या मागं परिवार आहे, आपल्या मागं लोक आहेत आणि आपल्याला त्या गोष्टीची भीती वाटते. परंतु ही डेअरिंग, ह्या दम आणणं हा सर्वसामान्य लोकांमधला खेळ नाहीये. जो की एक सर्वसामान्य कुटुंबातनं येऊन एवढ्या मोठ्या लेवलला काम करतोय, समाजाला जागृत करायचं काम करतोय, तो म्हणजे रविराज साबळे पाटील. मित्रांनो, पॉलिटिशियन्सला घाम फोडणारा आवाज आहे हा. अक्षरशः जे पॉलिटिशियन्स असतात ना, त्यांचे नेते जे कुत्रे बांधलेले असतात, ते कुत्रे येऊन ह्याच्या कमेंट सेक्शनमध्ये भुकतात, धमक्या देतात, त्याला मारायच्या धमक्या देतात मित्रांनो. आणि अक्षरशः मला या गोष्टीचा अत्यंत दुःख वाटतं, की हे ओपनली येऊन कमेंट करतात, त्याला मेसेजेस करतात. आणि त्यावेळेस मित्रांनो, आपले लोक आहेत ना, त्या कमेंटला आहे ना, काय काय जे रिप्लाय करतात ना, मित्रांनो, मला ती एक गोष्टीचं समाधान आहे, की आपले जे लोक आहेत ते रविदादाला सपोर्ट करतात. एक लक्षात ठेवा, एखाद्या कुत्र्याने कमेंट केली त्यांच्या ह्याच्यावरती, तर त्या कमेंटला 100 लोकांचा रिप्लाय असतो आपल्या, जे की रविदादाच्या मागं थांबलेले आहेत. 15 लाख लोक मित्रांनो त्याला फॉलो करतात, 12 ते 15 लाखाच्या दरम्यान. ही लोक ठामपणे त्याच्या मागं यासाठी थांबलेली आहे, की त्यांना पण माहिती आहे की हे भ्रष्टाचारी मंत्री आहेत, भ्रष्टाचारी नेते आहेत, जे काम करत नाहीये, जे काम त्यांनी केलं पाहिजे त्या गोष्टी ते करत नाहीत, म्हणून त्यांच्या मागं ते थांबलेले आहेत. मित्रांनो, हे जे पक्ष्यांनी बांधलेले कुत्रे असतात, ते येतात त्या कमेंट सेक्शनमध्ये भुकतात. त्यांना आपले लोक अक्षरशः चांगलं चोप शिकवतात आहेत. त्याचं एक मला कौतुक वाटतं, कारण रविदादाला आपण एक जे सपोर्ट केला पाहिजे ते करणं गरजेचं आहे. तो आता त्या फेजमध्ये आहे, त्याला त्या गोष्टीला सपोर्ट करून त्याला अजून मोठं बनवणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला एक सांगू का मित्रांनो, हे आवाज जे असतात ना, ते कधीतरी क्रांतिकारी आवाज हे पुढे येतात, जे की रविदादाच्या माध्यमातून दिसून येतात. स्पष्ट बोलतात ते, आणि स्पष्ट बोलणं म्हणजेच खरं बोलणं. मित्रांनो, एवढं स्पष्ट जो बोलतो, की अक्षरशः पुढच्या एखाद्या मंत्र्याच्या कुत्र्याला घाम फुटल, मंत्र्याच्या ज्या कार्यकर्त्याला आहेत त्याला पण घाम फुटल. माझ्या नेत्याविषयी एवढं बोलला, माझ्या बापाविषयी एवढं बोलला, म्हणून त्याला कमेंट करत असतील, मेसेज करत असतील, धमक्या देत असतील, तो त्याला घाबरत नाही मित्रांनो. त्यामुळं मला त्याचं कौतुक वाटतं. एवढंच नव्हे, कुठं अन्याय झाला, कुठं बलात्कार झाला, त्या पीडितेच्या कुटुंबासोबत तो थांबलेला असतो, त्यांच्याकडून तो बोलतो, त्या लोकांसाठी तो बोलतो. एवढंच नव्हे मित्रांनो, कुठं अन्याय झाला, गोरगरिबावरती अन्याय झाला, तर तो त्या लोकांकडनं बोलतो. मित्रांनो, फक्त समाज जागृती करण्याचं काम तो नाही करत. एक लक्षात ठेवा, जी शेती आहे त्याच्याविषयी देखील त्याला प्रॉपर नॉलेज आहे मित्रांनो. शेतीमध्ये काय पिकवलं पाहिजे जेणेकरून चांगला नफा भेटेल, चांगल्या गोष्टी समाजापर्यंत पोहोचतील, आपल्याला चांगल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील, शेतकऱ्यांना चांगला प्रॉफिट, चांगला नफा त्याच्यातनं भेटेल, या सगळ्या गोष्टींचा त्याने अभ्यास केलेला आहे. तो त्या गोष्टी शेतीमध्ये त्याच्या इम्प्लिमेंट करतो. चांगलं उत्पन्न त्याने त्याच्यातनं निर्माण केलेलं आहे आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत त्याचे मेसेजेस पोहोचवायचं तो काम करतो. त्यामुळं तो फक्त समाज जागृती करण्याचं काम करत नाही, किंवा लोकांना शिव्या देतोय म्हणून
किंवा जे मंत्री वगैरे आहेत, आमदार, खासदार आहेत, त्यांना शिव्या देतोय, एवढ्याच गोष्टी असं करत नाही. मित्रांनो, समाजामध्ये स्वतःचं कर्तृत्व करणं खूप मोठी गोष्ट असते. शेतीविषयी एवढं नॉलेज असून सगळ्या त्यांनी प्रॉपर गोष्टी त्या शेतीमध्ये केलेल्या आहेत. ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीपासून पेरूपर्यंत सगळा रिसर्च त्याने केलेला आहे. कुठली गोष्ट चांगल्या भावाला जाती, या सगळ्या गोष्टी त्याला माहिती आहेत आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना तो शिकवतो. याचं कौतुक आम्हाला त्या गोष्टीचं आहे. एवढंच नव्हे मित्रांनो, तळागाळातला आलेला एक तरुण व्यक्तिमत्व, शेतीविषयक चांगली माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं, अन्याय करणाऱ्या लोकांवरती आवाज उचलणं, त्यांना सांगून देणं की बाबा रे, तुमची ही लायकी आहे, तुम्ही शांत बसा, तुम्ही जास्त बोलू नका, तुम्ही तुमच्या पदाचे राजीनामे द्या, तुम्ही सोडून जावा, कारण तुम्ही अन्याय करताय. या सगळ्या गोष्टी तो लोकांपर्यंत मांडतो. त्यामुळे त्याचा देखील आम्हाला अभिमान आहे. मित्रांनो, हे समाजकार्य करणं हे कुणाच्याच बस की बात, म्हणजेच काय कुणाच्याच ह्याचं नाही आहे. त्यामुळे मित्रांनो, रविदादावरती प्रत्येक महाराष्ट्रातल्या व्यक्तीला अभिमान आहे की जे कार्य तो करतोय, ह्या नेत्यांच्या कॉलरला धरून प्रत्येक प्रश्न तो विचारतोय. जी मजा येते त्याची, जी गोष्टी ऐकायला, जे चांगलं वाटतं, मनाला समाधान वाटतं की आम्हाला जरी या गोष्टी आहे ना बोलायला भेटत नसल्या, कारण आमच्यावरती ह्या गोष्टीचं दडपण आहे, तो बोलतो, तो समाजामध्ये दाखवून देतो की अक्षरशः समाजामध्ये चाललेलं काय आहे. त्यामुळे त्याचा अभिमान हा प्रत्येक मराठी माणसाला असला पाहिजे, प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाला असला पाहिजे की जे एखाद्या विरोधी पक्षाचं काम आहे तो एकटं करतोय, तो पूर्णपणे सरकारला विचारतोय, इव्हन विरोधातल्या लोकांना पण तो विचारतो, जे लोक अन्याय करतात त्यांना तो विचारतो. त्यामुळे अत्यंत अभिमान आम्हाला या रविदादावरती आहे. समाजकार्य करणं, शेतीविषयक कार्य करणं, लोकांपर्यंत चांगली माहिती पोहोचवणं, लोकांपर्यंत ज्या लोकांवर अन्याय झालेला आहे त्यांच्याबद्दल माहिती सांगणं, या गोष्टी करणं सोप्या नाही आहेत. त्यामुळे मित्रांनो, अत्यंत कौतुक आहे रविदादाबद्दल की तो या गोष्टी करतोय आणि ह्या गोष्टी त्यांनी कंटिन्यू ठेवाव्यात. लोकांना जागृत करावं, समाजामध्ये चांगल्या गोष्टी पसराव्यात, त्याच्या बाणीमधनं लोक जागे व्हावे. जे झोपलेले आहेत, जे आत्तापर्यंत झोपलेले लोक आहेत, ते जागे व्हावे, हीच आपली अपेक्षा राहील. आणि अक्षरशः त्याला आमचा पूर्ण समाजाचा, पूर्ण महाराष्ट्राचा सपोर्ट राहील की त्यांना अक्षरशः त्याच्यावरती कोणी जरी काही जरी आड आणली तर आम्ही त्यांना दाखवून देऊ की सर्वसामान्य माणसाची ताकद काय. आम्हाला एवढंच सांगता येईल मित्रांनो की रविदादासोबत प्रत्येक समाजातला, पूर्ण या महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस त्याच्या मागं उभा राहिलेला आहे, खंबीरपणे उभा राहिलेला आहे आणि त्याचा अभिमान हा प्रत्येक महाराष्ट्रातल्या व्यक्तीला आहे. जो ते काम करतोय, तो काम करणं हे कुणाच्याच बस की बात नाही आहे. त्यामुळं आम्हाला त्याच्यावरती अभिमान आहे, असणार, राहणार, जोपर्यंत तो काम करतोय, जोपर्यंत तो आहे. ज्या गोष्टी त्याने सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. नक्कीच मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.